वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे मस्क मेलन आणि मँगोपासून एक सरबत बनवणार आहे। तर ह्याला मस्क मेलन बहारा पण म्हणतात। तर ही कसं बनवलं यासाठी आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। यासाठी मी एक तयार मस्क मेलन घेतला आहे, म्हणजे ज्याचा छान ज्यूस असेल, तयार असेल ते ह्याला असं कट करायचं। वरून थोडंसं आपण, पूर्ण नाही कारण मी यातच बनवणार आहे म्हणून ह्याला वरचा पोर्शन कट करायचा आणि त्यातला जो ज्यूस आहे त्यातल्या आधी बिया काढून घ्यायच्या आणि मग त्याचा जो बाजूचा गर आहे तो सर्व आपण काढून घ्यायचा आहे। हे फळ तयार असल्यामुळे अगदी चमच्याने पण ना त्याचा जो बाजूचा गर आहे तो सर्व व्यवस्थित निघतोय आणि असं करून ना जेवढा तयार पोर्शन आहे तेवढा सगळा आपण ह्याला काढून आपण ह्याचा एक बाउलसारखा, सर्विंग बाउलसारखा आपण ह्याचा एक उपयोग करणार आहोत। आता मी एक मोठा आंबा घेतला आहे, तर ह्याला काय करायचं, ह्याचं साल ना मी काढून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते, हे आपल्याला फक्त या आंब्याचं ना साल आधी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आंब्याच्या आपण फोडी करायच्यात। तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा फोडी काढून घ्या आणि मग उरलेल्या आंब्याचा आपल्याला रस करायचा आहे। हे बघा, इथे माझ्या फोडी पण काढून तयार आहेत आणि रससाठी मी जो बाजूचा आंबा होता तो पण त्याचं साल काढून घेतलं। आणि आपण आता काय करायचं आहे, मस्क मेलन आणि मँगो जे स्लाईस नाही आहे ते आपण दोन्हीही मिक्सरला लावणार आहोत। मी दोन्ही मिक्सरला लावून घेतलं आहे, बघा मिक्सरला लावून घेतलं आहे मी आता। आणि आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर घातली आहे, कारण मस्क मेलन पण गोड होतो आणि आंबा पण गोड आहे म्हणून 3 टेबलस्पून साखर घातली आहे। मस्क मेलन मी जेव्हा ज्यूस काढला आणि ते मिक्सचर होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं, थोडं गार केलं आणि सगळी तयारी करून घेतली आहे इथे। तर त्यासाठी काजूगर घेतला, काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे आणि हे मी इथे चिया सीड्स घेतले जे दुधात भिजवून ठेवले होते। त्याला 20-1 मिनटं तरी दुधात भिजवून ठेवावं लागतं। चिया सीड्स आधी घातले, मग थोडंसं ड्रायफ्रूट घातलं। आपल्याला सगळं नाही एकदम घालायचं आहे, थोडेसेच घातले ड्रायफ्रूट्स आणि एक टेबलस्पून आंब्याच्या जे आपण फोडी करून ठेवलं ते आणि थोडंसं मस्क मेलनचं पण। आता याला मिक्स नाही करायचं आहे आपल्याला, ते जे मिश्रण आहे जे आपण मिक्सरला लावून घेतलं होतं ते आपण आता ह्याला वरून घालणार आहोत। त्या बाउलमध्ये, ज्या सर्विंग बाउलमध्ये जेवढं राहील तेवढंच घालायचं आहे आणि असा आपला हा ज्यूस तयार आहे। सर्व करण्यासाठी वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ज्या आंब्याच्या आणि मस्क मेलनच्या फोडी आहेत त्यावरून घालायच्या की आपला हा असा बहारदार मस्क मेलन मँगो कॉम्बिनेशन असलेला ज्यूस तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि अजूनही पावसाळा आलेला नाही आहे, गरमी अजूनही आहे, म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा। किती छान, म्हणजे आणि हे तुम्ही असंही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थंडचं आस्वाद घेऊ शकता। धन्यवाद।